आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही कोणती चकली आहे, तर ही आहे आपली स्पेशल बटर चकली. तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळालं असेल की भाजणीची चकली आमची कशी बनते, पण आता बटर चकली कशी बनते ते सुद्धा पहा. सर्वात पहिल्यांदा आपलं जे बटर चकलीचं पीठ आहे ना, त्याच्यामध्ये आपण मीठ, जिरं आणि तीळ व्यवस्थित प्रमाणात टाकून घेणार. त्यामुळे बटर चकलीला खूप छान टेस्ट येते. आणि नंतर गरम कडकडीत असं मोहन टाकणार, त्यामुळे चकली एकदम क्रिस्पी येते. आणि नंतर त्याच्यामध्ये आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ते आहे बटाटा. बटाट्यामुळे चकलीला खूप छान चव येते. आणि त्यानंतर पाण्यामध्ये बटर मेल्ट करून आपण या पिठामध्ये टाकणार आणि पीठ छान मिक्स करून घेणार. आणि नंतर आपल्या मशीनमध्ये आपण हे मळायला टाकणार. सगळ्या गोष्टी कशा योग्य प्रमाणात असल्या की चकली पण सुंदर येते आणि चकलीला चवसुद्धा तेवढीच छान येते. आणि आता आपल्या मशीनमध्ये हे पीठ टाकलं जाणार आणि पीठ छान मळून घेतलं जाणार आपल्या मशीनच्या फीडरमध्ये. आता हे पीठ छान मळून घेतल्यानंतर आता बटर चकलीला काटेसुद्धा तेवढेच छान येतात आणि ती छान क्रिस्पी होते. आणि ॲज यू गाईज नो की आपण नेहमी सनफ्लॉवर ऑइलच वापरतो, आपण पाम ऑइल वापरत नाही. त्यामुळे आपली सर्व प्रकारच्या ज्या चकल्या आहेत ना त्या एकदम हेल्दी आहेत आणि टेस्टीसुद्धा आहेत. आणि जर तुम्हाला माहीत असेल, जर तुम्ही मार्केटमधली चकली ट्राय केली असेल तर तुम्हाला कळालंच असेल की त्याला जास्त काटे नसतात आणि थोडीशी कडक असते आणि पाम ऑइलमध्ये बनलेली असते. पण आपल्याकडे असं काहीच नाही आहे. आपल्याकडे सगळे प्रोडक्ट सूर्यफूल तेलामध्ये आणि एकदम फ्रेशली मेड असतात आणि टेस्टी असतात. तुम्ही जर कधी बटर चकली ट्राय केली असेल तर मला नक्की सांगा. आणि तुम्ही आमची कुलकर्णी फूड प्रोडक्टची चकली कधी ट्राय केली असेल का ते सुद्धा सांगा. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.